मुंबईमध्ये भाजप महायुतीचा महापौर झाल्यास अदानीस्तान होईल। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर जोरदार निशाणा। तर खोकासुरांनी महापालिकेमध्ये 3 लाख कोटींचा घोटाळा केल्याचाही आरोप। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, राज ठाकरेंचा पुनरुच्चार। सुसंस्कृत महाराष्ट्राचा यूपी बिहार केला जातोय, राज ठाकरेंचा निशाणा। तर मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचाही केला पुनरुच्चार। मतचोरीनंतर आता उमेदवार पळवापळवी सुरू। हा लोकशाही आणि जनतेचा अपमान, उद्धव ठाकरेंचा निशाणा। तर बिनविरोध झालेल्या निवडणुका परत घेण्याची मागणी। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर स्वतःला नायक चित्रपटातील अनिल कपूर समजतात। त्यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करा, उद्धव ठाकरेंची मागणी। वरळीमध्ये काल डोमकावळे जमा झाले होते। शिवसेनेचे गद्दार तिथे गेले होते। भाजप आणि शिंदेच्या संयुक्त सभेवर उद्धव ठाकरेंचा निशाणा। सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंची सरकारवर टीका। अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट। कुटुंबाचं सांत्वन करताना अमित ठाकरे भावूक। आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर भीषण अपघात। भरधाव वेगात असलेला टिप्पर उलटला, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 2 तरुण पर्यटकांचा जागीच मृत्यू। वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हस्ते हा वचननामा प्रकाशित करण्यात आला। वचननाम्याला शिवशक्ती नाव देण्यात आलंय। राज्यात झुंडशाही सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। बिनविरोध निवडणूक होणं हा लोकशाहीचा अपमान असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केला। बिनविरोध झालेल्या ठिकाणी निवडणूक रद्द करून नव्यानं निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली। नार्वेकरांचा विषय हा गंभीर असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर त्यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। मुंबईचा महापौर मराठी होणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर भाजपनं हिंदू आणि मराठी करू नये, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली। तर भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नसल्याचा घणाघातही त्यांनी केला। मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर भाजपकडून मराठी आणि हिंदू करण्याचा प्रकार सुरू आहे असंही ते म्हणाले। राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये आले होते। 20 वर्ष जेलमधून सुटून आल्यासारखं वाटत असल्याची भावना यावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केली। मुंबई मनपाच्या कारभाराबाबत भाजप आरोपपत्र सादर करणार आहे। या आरोपपत्राच्या माध्यमातून भाजप ठाकरेंच्या जाहीरनाम्याला प्रत्युत्तर देणार आहे। 3 लाख कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत आरोप भाजप सादर करणार आहे। दुपारी 3 वाजता मुंबई अध्यक्ष अमित साटम याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत। चंद्रपूर पालिका निवडणुकीकरता भाजपच्या प्रचाराचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळ फोडला। चंद्रपुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोड शो केला। परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। भाजपनं दुचाकी रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले। निष्ठा आणि कणखरपणा काय असतो दाखवण्याची वेळ आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। समोरचे लोक साम दाम दंडभेद नीतीचा वापर करू शकतात, त्यामुळे सावध राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं कारवाई केली आहे। अपक्ष लढणाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील भाजपचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय। अपक्ष उमेदवाराला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे। प्रभाग क्रमांक 19 ब मधून लक्ष्मी कुर्शीजा यांनी भाजप पक्षाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानं त्यांना कमळ चिन्ह देण्यात आलंय। दरम्यान आपणच भाजपचे अधिकृत उमेदवार असून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असून
आपल्याला मतदारांनी मत देऊन विजय करावं असं आवाहन लक्ष्मी यांनी मतदारांना केलंय. चंद्रपूर महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फुटलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रोड शो करण्यात आला. प्रमुख मार्गावरून रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपनं केलं. चंद्रपूरकरांना मताशीर्वाद मागितले गेले. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भूमपरंडासाठी सगळ्यात जास्त निधी आणल्याचं तानाजी सावंत म्हणाले. माझ्यापेक्षा 1 रुपयाचा निधी जास्त आणलेला दाखवा, मी राजीनामा देतो असं ओपन चॅलेंज तानाजी सावंतांनी विरोधकांना दिलं. तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गद्दारी केली तर ठेचून काढा असे आदेश तानाजी सावंतांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. तानाजी सावंतांच्या या वादग्रस्त विधानामुळे जिल्ह्यात राजकारण तापलंय. पाचोरा भडगाव मतदारसंघानं दिलेला विजय ऐतिहासिक असून तो दादागिरी, सत्तेची मस्ती किंवा पैशांच्या बळावर मिळालेला नसल्याचं किशोर पाटलांनी म्हटलंय. तर जेलमध्ये जाण्याची पर्वा मी कधी केली नसल्याचंही ते म्हणाले. विरोधकांना काहीही बोलू नका असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटलांनी आमदार किशोर पाटलांना दिला. विरोधक जरी असले तरी त्यांना पाजा असंही ते म्हणाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगला आहे. 32 प्रभागांमधील 128 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्यानं उरलेल्या 126 जागांसाठी शहरातील दिग्गज नेत्यांची प्रतीक्षा पणाला लागली आहे. सांगोल्यामध्ये भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता युतीबाबत लवकरच निर्णय होणार आहे. शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनी ही माहिती दिली. चंद्रपूरमध्ये चंद्रपूर शहर महानगर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष खोरीपा, AIMIM आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा समावेश आहे. या आघाडीमध्ये 30 उमेदवारांना विविध प्रभागांमध्ये उभं करण्यात आलं आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. स्वप्नील परदेशींनी अपक्ष रिंगणात आहेत. यावेळी त्यांनी ओंकारेश्वर मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा केला. गणपतराव देशमुख यांची दोन्ही नातवंड राजकारणामध्ये एकमेकांसमोर उभी ठाकलेली आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात आमदार बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या बंधूंवर जोरदार टोलेबाजी केली. अकोल्यामध्ये AIMIM या पक्षानं निवडणुकीमध्ये 32 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. खासदार असदुद्दीन ओवैसी आज अकोल्यामध्ये आयोजित भव्य जाहीर सभेला संबोधित करतील. मावळमध्ये अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी अजित पवारांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. यावेळी विविध पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 4A मधील उमेदवार शैलजीत बनसोडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांकरता 692 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विविध पक्षांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात येतोय. भंडारा आणि साकोली नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला. आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीमध्ये पदग्रहण सोहळा पार पडला. धुळ्यामध्ये एका उमेदवाराला उमेदवारी मागे न घेऊन देण्याच्या प्रकरणाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. शिवसेनेच्या उमेदवार सोनाली सोनवणे यांना पदाधिकाऱ्यांनी रोखलं. मुदत संपल्यानं माघारी घेता आला नाही फॉर्म. नागपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सचित्र मतदार यादीमध्ये विलंब झाल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. बूथनिहाय सचित्र मतदार यादी न मिळाल्यानं प्रचाराचं नियोजन कोलमडल्याचा आरोप प्रफुल्ल गुधडे यांनी केलेला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंदमानमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी अमित शहांचे आभार मानले. भाजपचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले आहेत. धुळे जिल्ह्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केलाय. धुळे महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील 29 महापालिकांकरता 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्याकरता 15,000
931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढत होणार आहे. मुंबईमध्ये 227 जागांकरता 1700 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन मावळच्या वडगावमध्ये अजित पवारांनी केलं. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीला अधिकारी तासभर उशिरा आल्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. बैठकीला पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्यानं खासदार ओमराजे संतप्त झाल्याचं बघायला मिळालं. लोकप्रतिनिधी बैठकीला हजर राहू शकतात, मग अधिकाऱ्यांच्या घरचा कार्यक्रम आहे का? ओमराजेंनी अधिकाऱ्यांना सवाल केला. सोलापूर शहरामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर स्वच्छतेची पाहणी केली. सोलापूर शहरातील महत्त्वाचे रस्ते नीट ठेवण्याची सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणामध्ये खैरे, तनवाणी, दानवेंसह 48 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 14 वर्षांपूर्वीचं प्रकरण सत्र न्यायालयाने हा निर्णय घेतला. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विद्युत रोषणाई आकर्षक अशी करण्यात आली. बीडच्या प्रभू बैद्यनाथाच्या दर्शनाकरता एका तरुणीनं 400 किलोमीटरचा दुचाकी प्रवास केला. हैदराबाद ते परळी दरम्यान बुलेटनं तिनं प्रवास केला. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये शृंगारी मातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. दरम्यान भाविकांकरता महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली. पंढरपुरामध्ये शाकंभरी पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त देवी भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. भागवत सप्ताहामध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली होती. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या 9 दिवसांच्या काळामध्ये तब्बल 8 लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. या काळामध्ये भाविकांनी साईबाबांच्या झोळीमध्ये 23,29,23,373 रुपयांचं दान अर्पण केलं. 2025च्या तुलनेमध्ये यंदा भाविकांच्या संख्येत आणि दानात 1.5 पटीनं वाढ झाली आहे. मुंबईकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धिविनायक गणपतीच्या मूर्तीचं दर्शन बुधवारपासून 4 दिवस घेता येणार नाहीये. श्रींच्या मूर्तीला बुधवार ते रविवारपर्यंत सिंदूरलेपन केलं जाणार आहे. या कालावधीमध्ये भाविकांना श्रींच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येईल. पुण्यामध्ये आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यांचं एक पत्र समोर आलंय. सादिक कपूर यांनी प्रशांत जगताप यांना हे पत्र लिहिलेलं होतं. फारुख इनामदार हा टिपू पठाण टोळीचा म्होरक्या असल्याची त्यांनी तक्रार केली होती. बुलडाण्यामध्ये चोरीचा आरोप मान्य न केल्यानं मालकानं चालकाला डांबून ठेवलं, मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या आवारात आंदोलन केलं. पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड आणि मलकापूर शहराजवळ खडी सांडल्यानं दुचाकी अपघातामध्ये वाढ झाली आहे. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येते. लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटमधील खोलदरीमध्ये एकाचा मृतदेह सापडला. परेश हटकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अकोल्यामध्ये सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. 31 डिसेंबरच्या रात्री लोखंडी रॉडनं वार करून एकाची हत्या करण्यात आली होती.